English is nothing, but English is everything. Now speak English with the help of You Can Speak It and software. Present perfect tense. वर्तमान काळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असते असं जेव्हा दर्शविलं जातं तेव्हा पूर्ण वर्तमान काळ होतो. The present perfect tense connects the present to the past. It describes an action that happened in the past and goes right to the present moment. The time of occurrence of the action is not mentioned. मी हा टेन्स मराठीमध्ये जर व्यवस्थित समजून घेतला तर मला इंग्लिशमध्ये सुद्धा हा करता येतो. असं म्हणतात वर्तमान काळाच्या एखाद्या वाक्यात एखादी क्रिया पूर्ण झालेली असते असा उल्लेख करतात त्यावेळेस पूर्ण वर्तमान काळ होतो. परंतु बोलताना हा टेन्स आपण खूप चुकीचा वापरतो. उदाहरणार्थ मी क्लासला आज आलो. मी हा खडू ह्या बेंचवर ठेवण्याची क्रिया केली तर मी काय म्हणल मी बेंचवर खडू ठेवला. मी डस्टर बेंचवर ठेवलं. आता मी बेंचवर डस्टर ठेवत आहे. माझी क्रिया काय आहे चालू आहे. आणि आता मी बेंचवर डस्टर ठेवलं. मैंने बेंच पे डस्टर रखा. मी बोर्डवर लिहिलं. माझी क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली. परंतु हे सगळे वाक्य चुकले आणि हे पण वाक्य चुकलं. पहिल्यांदा मराठीत समजून घ्या. जर समजा मी हे डस्टर बेंचवर ठेवण्याची जर क्रिया जर केली तर मी बेंचवर डस्टर ठेवलं मी असं बोलणार नाही. मी क्लासला आलो मी असं बोलणार नाही. मी कपडे घातले असं बोलणार नाही. जर पूर्ण वर्तमान काळात जर बोलायचं असेल तर मला असंच बोलावं लागेल मी बेंचवर डस्टर ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा माझी क्रिया पूर्ण झालेली आहे. लक्षात घ्या. म्हणून हा टेन्स मराठीत पहिल्यांदा समजून घ्या. मी फळ्यावर लिहिलं असं न बोलता मी फळ्यावर लिहिलेलं आहे मी असंच बोलणार. याचा अर्थ असा मी फळ्यावर लिहिलं हे वाक्य बरोबर आहे परंतु ते वाक्य पास्ट टेन्सचं आहे. मी बेंचवर डस्टर ठेवलं हे वाक्य चुकीचं नाहीये पण मी असंच बोलायला पाहिजे मी बेंचवर डस्टर ठेवलेलं आहे. आता बघा तुम्ही जर चुकीचा टेन्स जर बोलला तर कसं होतं हे डस्टर मी बेंचवर ठेवलं. काळ म्हणजे क्रिया आणि 100 वर्ष होतील 200 वर्ष होतील 1000 वर्ष होतील. तुमच्या मुलांचे मुलं येतील त्यांच्या मुलांचे मुलं येतील त्यांच्या मुलांचे मुलं येतील ना. मग ते तुमच्या मुलांचे माझ्या मुलांचे मुलं इथं आले बेंचवर डस्टर बेंच इथंचे डस्टर इथंचे. मग ते जे मुलं येणार आहे नंतरचे मुलं जे इथे येणार आहेत ते काय म्हणतील राहुल सरांनी बेंचवर डस्टर ठेवलं होतं. तर मग आता गेलं कुठं. अरे होतं तर मग गेलं कुठं. जर समजा हे डस्टर इथंच आहे तर मी असं म्हणायला पाहिजे काळ म्हणजे क्रिया. वर्तमान काळाच्या एखाद्या वाक्यात एखादी क्रिया पूर्ण झालेली असते असा उल्लेख करतात त्यावेळेस पूर्ण वर्तमान काळ होतो. परंतु माझ्याशी काहीही घेणं देणं नाही. हे डस्टर जर इथंच असेल तर तुम्ही असंच म्हणायला पाहिजे राहुल सरांनी बेंचवर डस्टर ठेवलेलं आहे. होतं म्हणायचं नाही. होतं तर मग गेलं कुठं. जर समजा एखाद्यापर्यंत चोरलं ढापलं तर म्हणा ना बेंचवर डस्टर ठेवलं होतं. आता हे जे फळ्यावर लिहिलेलं आहे हे असंच आहे. हे 100 वर्ष 200 300 वर्ष होतील आणि त्यांच्या मुलांची मुलं तुमच्या मुलांची मुलं आल्यानंतर ते काय म्हणतील राहुल सरांनी बोर्डवर लिहिलं होतं तर मग गेलं कुठं. जर कोणी इथून जर पुसलं तर ते म्हणतील इथं लिहिलेलं होतं. पण काळ म्हणजे क्रिया कर्त्याशी काहीही घेणं देणं नाही. शहाजहानने ताजमहाल बांधला होतं तर मग गेलं कुठं. अरे होता नाही आहेच ना. शहाजहानशी आपल्याला काही घेणं देणं नाही. शहाजहानने ताजमहाल बांधलेला आहेच. क्रिया ताजमहाल बांधल्याची केलेली आहे. मग सकाळी उठल्यापासून आतापर्यंत मी खूप गोष्टी पूर्ण केलेल्या आहे. मी चुकून आहेच होतं म्हणणार नाही. मी जर म्हणलो हे बेंचवर डस्टर ठेवलेलं होतं याचा अर्थ आता गेलं कुठं तो मेलेला आहे. वर्तमान काळात क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि मी चुकून जर म्हणलं तो मेलेला होता तर मग जिवंत झाला. जिवंत होईल ना. माझं लग्न झालेलं कोणी म्हणलं का होतं. मी जर असं म्हणलं माझं लग्न झालेलं होतं चुकून आमच्या मॅडमला मी जर जाऊन जर बोललो माझं लग्न झालेलं होतं याचा अर्थ काय होईल. याचा अर्थ मला लग्न परत होईल डबल होईल. मग मी असं बोलणार नाही. मग माझं लग्न झालं असं नाही तर माझं लग्न झालेलं आहे. मग अशा भरपूर क्रिया आहेत माझ्या. मेरी शादी हो चुकी है. मी सकाळी लवकर उठलेलो आहे. मी आंघोळ केलेली आहे. मी दात घासलेले आहे. मी क्लासला आलेलो आहे. मी अभ्यास केलेला आहे.
मी अभ्यास करतो हे वाक्य कोणत्या टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट. मी अभ्यास करत आहे हे वाक्य कोणत्या टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि मी अभ्यास केलेला आहे. मग बघा, मी खाल्लेलं आहे, मी प्यालेलो आहे, ती गेलेली आहे, ती आलेली आहे. मैं बैठ चुका हूँ, मैं खा चुका हूँ, वो आ चुकी है, मैं लिख चुका हूँ. मग आलेलो, लेला लेली लेलो आहे. काय म्हणायचं? लेला लेली लेलो आहे. और हिंदी में कैसा बोलोगे? खा चुका हूँ, पी चुका हूँ, मर चुका हूँ, जा चुका हूँ. व्हेरी सिंपल. मग जर समजा मला मराठीत हा जर टेन्स कळाला, हिंदीमध्ये जर टेन्स कळाला, तर लक्षात ठेवा, कुठलेही पूर्ण काळ जर तुम्हाला करायचे असतील तर एकच नियम लक्षात ठेवा. हॅव, हॅज, हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या आणि तरच पूर्ण काळ तयार करा. अन्यथा क्रियापदाचं तिसरं रूप नसल्याशिवाय पूर्ण काळ करता येत नाही. काय बोललो मी? जर तुम्हाला क्रियापदांचे 3 रूप माहित नसेल तर पूर्ण काळ शिकायचा नाही. आणि कुठलाही पूर्ण काळ तयार करताना एकच नियम लक्षात ठेवा, क्रियापदाच्या हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचं किती रूप घ्यायचं? तिसरं. तरच पूर्ण काळ तयार होणार, अन्यथा पूर्ण काळ तयार होणार नाही. ज्यांनी इंग्लिश तयार केली त्यांनी असे नियम तयार केले. जर समजा तुम्हाला पूर्ण काळ तयार करायचे असतील तर हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. मग वर्तमान काळात हॅव, हॅज घ्या, भूतकाळ तुम्ही हॅड नंतर तिसरं रूप घ्या आणि भविष्य काळामध्ये विल हॅवच्या नंतर क्रियापदात तिसरं रूप घ्या. म्हणजे वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज घेऊन तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, तरच तुम्हाला पूर्ण काळ तयार करता येतील. जर समजा तुम्हाला चालू काळ जर तयार करायचे असतील, हा चालू काळ आहे, एम, इज, आर, वॉज, वेअर. ओके, जर तुम्हाला चालू काळ तयार करायचे असतील तर टू बीच्या रूपानंतर तुम्ही क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावा, तरच तुम्ही चालू काळ तयार करा, अन्यथा चालू काळ तयार करू नका. आणि पूर्ण काळ जर तयार करायचे असतील तर हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचं किती रूप? तिसरं. त्याला म्हणायचं पास्ट पार्टिसिपल. काय म्हणायचं? पास्ट पार्टिसिपल. मग चालू काळ तयार करताना आपण टू बीच्या रूपानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय घेतो आणि पूर्ण काळ करताना कशाच्या नंतर क्रियापद तिसरं रूप घेतो? कशाच्या नंतर? हॅव, हॅज, हॅड. मग आपण हॅव, हॅज कसं लावायचं इकडे लक्ष द्या. मी असं म्हणू शकतो, आय हॅव. मी काय म्हणेल? आय हॅव, I have, we have, you have, they have, he has. आता लक्षात घ्या, I have, we have, you have, they have, he has, it has, Ram has, he has. का बरं? कारण असा नियम आहे, एक वचनाच्या पुढे हॅज लावा, अनेक वचनाच्या पुढे हॅव लावा, आयला हॅव लावा, वीला हॅव लावा. अपवाद एक वचनी आय आणि एक वचनी यू चा आहे. अनेक वचनाला हॅव लावा, एक वचनाला हॅज लावा, एका पोराला हॅज लावा, अनेक मुलांना हॅव लावा. एक लड़के को हैज लगाओ, अनेक लड़के अगर रहते तो उनको हैव लगा. अ गर्ल हैज आणि गर्ल्स हॅव. आता काळ म्हणजे क्रिया, काळ म्हणजे क्रिया. आणि मी तुम्हाला सांगितलं हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप असल्याशिवाय तुम्हाला पूर्ण काळ तयार करता येणार नाही. मग इथे लक्ष द्या, आय हॅव इटन. ह्या इटनचा अर्थ काय लक्षात घ्या. आय हॅव इटन याचा अर्थ असा मी खाल्लेलं आहे. मग याचा अर्थ असा खाल्लेलं. इटनचा अर्थ काय? खाल्लेले. खाल्लं सुद्धा होतो. मी खाल्लेलं. हॅव आणि हॅजचा अर्थ आहे वर्तमान काळामध्ये माझी खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आता जे क्रियापदांचे 3 रूप आहे त्यांचा अर्थ कसा असतो? सी, सॉ, सीन. सी म्हणजे बघतो, त्याचा भूतकाळ. सॉ म्हणजे पाहिलं, सीन म्हणजे पाहिलेलं. इट म्हणजे खातो, एट म्हणजे खाल्लं, इटन म्हणजे खाल्लेलं. मग तिसऱ्या रूपाचा अर्थ काय होतो? खाल्लेलं. गो, वेन, गॉन. गॉन म्हणजे काय? गेलेलो. आपण नाही म्हणतो गॉन केस, गेलेली केस. गेलेली केस बोलतो की नाही? कम, केम, कम. त्या कमचा अर्थ काय? आलेलो. त्या कमचा अर्थ काय होतो? आलेलो. मग मला इथे सांगा, मी खाल्लेला आहे, मैं खा चुका हूं, आय हॅव इटन. याचा अर्थ माझी खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आपण खाल्लेला आहे, वी हॅव इटन. तू खाल्लेला आहे, यू हॅव इटन. तुम्ही खाल्लेला आहे, यू हॅव इटन. त्यांनी खाल्लेला आहे, त्यानं खाल्लेलं आहे, तिनं खाल्लेलं आहे, रामने खाल्लेला आहे, श्यामने खाल्लेला आहे, मी आलेलो आहे, आय हॅव कम. कम, केम, कम. आपण आलेलो आहे, वी हॅव कम. तू आलेला आहे, तुम्ही आलेले आहात, ते आलेले आहेत. राम आ चुका है, राम हैज कम. राम आता है, राम येतो, राम कम्स. आणि राम येत आहे, राम इज कमिंग. रामची येण्याची क्रिया काय आहे? चालू आहे. मी आलेलो आहे, आय हॅव कम. मी डस्टर ठेवलेलं आहे, कीप, केप, केप. आय हॅव केप्ट अ डस्टर ऑन द बेंच. मी पाहिलेलं आहे, कसं म्हणणार? आय हॅव सीन. आम्ही पाहिलेलं आहे, वी हॅव सीन. तू पाहिलेलं आहे,
तिने पाहिलेलं आहे. She has seen. रामने पाहिलेलं आहे. Ram has seen. श्यामने पाहिलेलं आहे. Shyam has seen. राईट, रोट, रिटर्न. मी लिहिलेलं आहे. I have written. I have written. मैं लिख चुका हूँ. हम लिख चुके हैं. We have written. तू लिख चुका है. You have written. तुम लिख चुके हो. You have written. वह लिख चुका है. He has written. वह लड़की लिख चुकी है. She has written. गेट गॉट मला मिळालेलं आहे. I have got. मला तुझं पत्र मिळालेलं आहे. I have got your letter. तिला पत्र मिळालेलं आहे. She has got. रामला मिळालेलं आहे. Ram has got. रन रॅन रन मी पळालेलो आहे. I have run. ती पळालेली आहे. She has run. ती गेलेली आहे. She has gone. She has gone. राम गेलेला आहे. Ram has gone. टीच टॉट टॉट. टीच टॉट टॉट. मी शिकवलेलं आहे. कसं म्हणणार? I have taught. आम्ही शिकवलेलं आहे. We have taught. तू शिकवलेलं आहे. You have taught. राहुल सरांनी शिकवलेलं आहे. Rahul sir has taught. वेरी गुड. राहुल सर पढ़ा चुके हैं. उनकी एक्शन पूरी हो चुकी है. सुबह से लेके अभी तक मैंने कौन से एक्शंस कंप्लीट किए हैं मैं आपको बता सकता हूँ. हेलो फ्रेंड, माय नेम इज राहुल. टुडे आय हॅव गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. मैं आज सुबह जल्दी उठ चुका हूँ. मी आज सकाळी लवकर उठलेलो आहे. आय हॅव ब्रश टीथ. मी दात घासलेले आहे. याचा अर्थ असा माझी क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव टेकन अ बाथ. मी आंघोळ केलेली आहे. दिसतंय ना, आंघोळ केलेली आहे. आय हॅव ड्रंक और आय हॅव हॅड मिल्क. मी दूध पिलेलो आहे. त्यानंतर आय हॅव रेड स्पेलिंग एकच परंतु उच्चार वेगळे. आय हॅव रेड टुडेज न्यूजपेपर. मी आजचं वर्तमानपत्र वाचलेलं आहे. आय हॅव स्टडीड इंग्लिश. मी इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. मी माझा होमवर्क पूर्ण केलेला आहे. अँड आय हॅव कम टू द क्लास. आणि मी क्लासला आलेलो आहे. आय हॅव ब्रॉट अ बॅग. आय हॅव ब्रॉट अ मोबाईल इन द क्लास. मी क्लासमध्ये मोबाईल आणलेला आहे. त्यानंतर आय हॅव रिटन अ स्टोरी इन माय नोटबुक. मी माझ्या नोटबुकमध्ये गोष्ट लिहिलेली आहे. आतापर्यंत माझ्या ह्याच क्रिया नाही तर जन्मापासून ते आतापर्यंत माझ्या भरपूर क्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आय हॅव बिल्ड दिस हाऊस. मी हे घर बांधलेलं आहे. बिल्ड. आय हॅव रिटन मेनी बुक्स. मी भरपूर पुस्तकं लिहिलेले आहेत. माझ्या क्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आय हॅव टॉट मेनी टीचर्स. आय हॅव टॉट मेनी स्टुडंट्स. मी भरपूर मुलांना, भरपूर शिक्षकांना मी शिकवलेलं आहे. त्यानंतर आय हॅव टोल्ड मेनी स्टोरीज टू माय फ्रेंड्स, टू माय स्टुडंट्स. मी माझ्या मित्रांना भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी भरपूर पिक्चर्स पाहिलेले. आय हॅव सीन मेनी पिक्चर्स. आय हॅव सीन शोले. आय हॅव सीन 3 इडियट्स. आय हॅव सीन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. मी पिक्चर बघितलेला आहे. माझी क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव व्हिजिटेड मेनी प्लेसेस. मी भरपूर गोष्टींना मी व्हिजिट दिलेल्या आहे. माझी क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव मॅरिड और आय हॅव गॉट मॅरिड. माझं लग्न झालेलं आहे. समजतंय का? आय हॅव हेल्प मेनी पीपल. मी भरपूर लोकांना मदत केलेली आहे. आय हॅव बॉट अ कार. मी कार विकत आणलेली आहे. आय हॅव बॉट अ मोबाईल. मी मोबाईल विकत घेतलेला आहे. मोबाईल मी विकत आणलेला आहे. मग मी जे केलं तेच माझ्या वडिलांनी केलं असं मी भरपूर सांगू शकतो. हे माझ्या वडिलांनी काय केलेलं आहे सकाळी उठल्यापासून ते आतापर्यंत मी सांगू शकतो. टुडे माय फादर हॅज गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. माझे वडील सकाळी लवकर उठलेले आहे. त्यांनी दात घासलेले आहे. कसं म्हणणार? ही हॅज ब्रश्ड टीथ. त्यांनी आंघोळ केलेली आहे. He has taken a bath. त्यांनी अभ्यास केलेला आहे. He has studied. त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. He has practiced. त्यांनी मला भरपूर गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहे. ही हॅज प्रोव्हाइडेड मी मेनी थिंग्स. ही हॅज प्रोव्हाइडेड मी मेनी थिंग्स. मी भरपूर सांगू शकतो. ही हॅज टॉट मी. ही हॅज टोल्ड मी मेनी स्टोरीज. वो मुझे बहुत सारी कहानियां बता चुके हैं. त्यांनी मला खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी सांगितलेलं आहे. कसं म्हणणार? आय हॅव टोल्ड. आम्ही सांगितलेलं आहे. We have told. तिने सांगितलेलं आहे. She has told. रामने सांगितलेलं आहे. Ram has told. मग तुम्ही अशा भरपूर ऍक्शन तुम्ही तुमच्या मित्रांच्या, तुमच्या आजीच्या, तुमच्या आजोबांच्या कम्प्लिटेड ऍक्शन्स, आपण त्याला काय म्हणतो, कम्प्लिटेड ऍक्शन्स तुम्हाला तयार करायचे आहे. ते तुम्हाला फाईल मध्ये लिहायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. क्रियापदांचे 3 रूप पाठ असल्याशिवाय हा टेन्स बनवू नका. मला म्हणायचंय मी बनवलेलं आहे. मेकचा भूतकाळ काय? मेक, मेड, मेड. टेकचा भूतकाळ काय? टेक, टूक, टेकन. तिसरे रूप टेकचं तिसरं रूप टेक, टूक, टेकन. सिंग, सिंग, सॅंग, सॉंग. सिंग, सॉंग, सॉंग नाही. लुक, 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 लुक. नाही तर लुक, लुकडं, लुकडं. टेक, टेकडं, टेकडं. मेक, मेकडं करायचं नाही. मग मला म्हणायचंय आय हॅव मेड. मी बनवलेलं आहे. आय हॅव मेड करी. तिथं असं नका म्हणू. आय हॅव मेकडं करी. आय हॅव टेकडं युअर पेन. मग लक्षात घ्या, याला आपण म्हणतो इरेग्युलर फॉर्म्स ऑफ फॉर अनियमित क्रियापदांचे रूप.
Please don't forget to watch and study. You can speak Kit and software. The highest sellers in English speaking software. You can speak Kit and software. I have seen a picture. मैंने पिक्चर देखा है या मैं पिक्चर देख चुका हूं. मुझे 3 Idiots मूवी बहुत अच्छी लगती है. तो मैं क्या बोल सकता हूं? देखो आज एक पहला शो लग गया थिएटर को. मैं थिएटर में जाता हूं और पहला शो देख के आता हूं. तो मैं मेरे दोस्त लोगों को मैं क्या बोलूंगा? मी काय म्हणल, मी पिक्चर पाहिलेला आहे. आई हैव सीन द मूवी. मैं पिक्चर देख चुका हूं. और ये कुछ लड़के आते हैं मेरे पास, कुछ लड़के आती है, सर चलो मूवी देखने चलो. मैं कुछ बोलूंगा नहीं. फिर से ये लड़का बोलेगा सर चलो मैं आपका टिकट निकालता हूं. मैंने टिकट निकाल रहा है तो चलो. पिक्चर मूवी मैंने देखी है कल और ये क्या बोलेगा सर मैं आपका टिकट निकालता हूं चलो. और मैं मूवी फिर से देखने गया. मैं जब थिएटर में बैठूंगा तब मैं स्मिथ को बोलूंगा, स्मिथ हाँ देखो अभी वायरस का ऐसे होने वाला है, अभी वो ऊपर से गिरने वाला है, अभी गाना होने वाला है, अभी बारिश में डांस है. तो ये स्मिथ बोलेगा पिक्चर छूटने के बाद सर क्या बात है आपको कैसे पता? तो मैं क्या बोलूंगा, अरे यार स्मिथ मैंने मूवी देखी थी. मैंने मूवी देखी थी इसका मतलब मैंने मूवी फिर से देखी. वो है मैंने मूवी देखी है. आई हैव सीन. और हैव का सिर्फ मैंने हैड किया. आई हैड सीन इसका मतलब मैंने मूवी देखी थी इसका मतलब मैंने फिर से देखी. आई हैड सीन तो वो पास्ट परफेक्ट होता है. कोई भी क्रिया अगर आपको डबल करनी हो या डबल बतानी हो तो आप ये पास्ट परफेक्ट टेंस का इस्तेमाल कर सकते हो. आई हैड सीन द मूवी. लेकिन मूवी को जाने से पहले मुझे नहीं जाना है तो मैं क्या बोल सकता हूं पता है क्या? हे नो नो आई डोंट वांट टू कम. आई हैव सीन द मूवी. मैं मूवी देख चुका हूं. वो कौन सा टेंस हो गया? वो प्रेजेंट परफेक्ट टेंस हो गया. अभी ये चेयर है, ये चौक इधर है, तो मैं इसको बोल सकता हूं आई केप्ट चॉक. मैंने चॉक रखा तो वो सिंपल पास्ट हो गया. वो कौन सा टेंस हो गया? सिंपल. वो सहजता से बोला, उसमें कोई इंटेंशन नहीं है. आई केप्ट चॉक सहजता के लिए, सहज बोलण्यासाठी मी सिंपल पास्ट वापरतो. मैं ऐसा भी बोल सकता हूं इसको आई हैव केप्ट अ चॉक इन द चेयर. लेकिन देखो अब मैं इसको बोलता हूं वहां से वो चॉक उठाओ और जेब में डालो. अभी वो क्या करेगा? वो चॉक लेगा, वो जेब में डालेगा. और मैं इधर आया, मैं क्या बोलूंगा? यहां पे चॉक है क्या? यहां पे चॉक है क्या? नहीं है. तो मैं अभी क्या बोलूंगा? आई केप्ट चॉक और आई हैव केप्ट चॉक और आई हैड केप्ट चॉक. I had kept a chalk. आई हैड केप्ट चॉक इसका मतलब मैंने यहां पे चॉक रखा था, अभी वहां पे नहीं है. शाहजहान ने ताजमहल बांधलेला होता नहीं. शाहजहान ताजमहल बना चुका है. शाहजहान से कोई लेन देन नहीं है. उसकी एक्शन अभी भी वो पूरी है. तो शाहजहान हैज बिल्ट द ताजमहल ऐसे ही बोलो. अगर आप गलती से भी बोलोगे ना शाहजहान हैड बिल्ट द ताजमहल, शाहजहान ने ताजमहल बनाया था, इसका मतलब वहां से वो गायब हो गए. If you don't have time to join the class, if you can't speak English properly, if you don't know about grammar, if you want to face an interview, then you have only one option. You can speak it in software. The kit contains 4 important books with very effective 25 hours video lectures. और इसमें पहला बुक दिया हुआ है द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक. हम अंग्रेजी में बात नहीं कर सकते हैं, इसके पीछे बहुत सारे रीजंस है, लेकिन इंपॉर्टेंट रीजन यही भी है कि आपको उस लैंग्वेज का बेसिक स्ट्रक्चर क्या है यही आपको पता नहीं है. आज मार्केट में बहुत सारे बुक्स अवेलेबल है, लेकिन स्ट्रक्चरल पैटर्न का एक भी बुक अभी तक अवेलेबल नहीं था. इस बुक में हमने आपको 450 स्ट्रक्चरल पैटर्न्स आपके प्रैक्टिस के लिए दिए हुए हैं. इसमें से आप क्या कर सकते हो, कोई वर्ड या वर्ब चेंज करके आप घर बैठे 1 मिनट में 60 सेंटेंसेस बना सकते हो. इन द सेम वे 10 मिनट में नियर अबाउट 500 to 600 सेंटेंसेस बना सकते हो. अगर आप ये सॉफ्टवेयर यूज करते हो और ये टेक्निक आप यूज करते हो तो आप कौन सा भी सेंटेंस आप अंग्रेजी में ट्रांसलेट कर सकते हो. ऐसा मैजिक इस किट एंड सॉफ्टवेयर में दिया हुआ है.
देखो अभी मैं आपकी एक टेस्ट लेता हूँ, एक 5 मिनट में आपको कितने समझ में आया मैं देखता हूँ। ओके मैं खाता हूँ, I eat. मैं नहीं खाता हूँ, I do not eat. राम नहीं खाता है, Ram does not eat. राम खा चुका है, Ram has eaten. राम खा चुका है क्या, Has Ram eaten? राम कैसे खा चुका है, How has Ram eaten? राम सवेरे से खाते आ रहा है। Ram has been eating since morning. आपको अच्छा लगता है क्या, Do you like? आपको क्या अच्छा लगता है, What do you like? आप न्यूज़पेपर पढ़ते हो क्या, Do you read newspaper? आप न्यूज़पेपर पढ़ रहे हो क्या, Are you reading newspaper? आप कौन सा न्यूज़पेपर पढ़ रहे हो, Which newspaper are you reading? आप कैसे पढ़ते हो, How are you reading? आप कैसे पढ़ते हो, How do you write? How do you read? वेरी गुड, आप कैसे पढ़ रहे हो, How are you reading? वेरी गुड, आप पढ़ चुके हो क्या, Have you read? आप कब पढ़ चुके हो, When have you read? आप कैसे पढ़ चुके हो, How have you read? आप खेलते हो क्या, Do you play? आपके पिताजी खेलते हैं क्या, Does your father play? आपके पिताजी कब खेलते हैं, When does your father आपके play? पिताजी कैसे खेलते हैं, How does your father आपके play? पिताजी खेल रहे हैं क्या, Is your father playing? आपके पिताजी खेल चुके हैं क्या, Has your father played? आपके पिताजी सवेरे से खेलते आ रहे हैं क्या, Has your father been playing since morning? वेरी गुड, आप ब्रश करते हो क्या, Do you brush? वो लड़की ब्रश करती है क्या, Does she brush? वो ब्रश कब करती है, When does she brush? आप नहाते हो क्या, Do you take bath? आप नहा रहे हो क्या, Are you taking bath? वे नहा रहे हैं क्या, Are they taking bath? वेरी गुड, वो खेलते हैं क्या, Do they play? वेरी गुड, वे कैसे खेलते हैं, How do they play? वे खेल रहे हैं क्या, Are they playing? वो लड़की हंस रही है क्या, Is she laughing? ये वो क्यों हंस रही है, Why is she laughing? वो मैड है क्या, Is she mad? आप बोलते हो क्या, Do you speak? आप क्या बोलते हो, What do you speak? आप कैसे बोलते हो, How do you speak? वो लड़का बोलता है क्या, Does he speak? वो बोल रहा है क्या, Is he speaking? वो बोल चुका है क्या, Has he spoken? वो क्यों बोल चुका है, Why has he spoken? आपको अच्छा लगता है क्या, Do you like? आप पीते हो क्या, Do you drink? आपके पिताजी पीते हैं क्या, Does your father drink? आपके पिताजी क्या पीते हैं, What does your father drink? वहाँ पे आपके पिताजी पी रहे हैं क्या, Is your father drinking? आपके पिताजी पी चुके हैं क्या, Has your father drunk? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे हैं क्या, Has your father drinking since morning? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे हैं क्या, Has your father been drinking since 10 years? वेरी गुड, आप कौन से स्टैंडर्ड में पढ़ते हो, In which standard do you study? वेरी गुड, आपको समझता है, Do you understand? आप कौन से स्टैंडर्ड में हो, In which standard are you? वेरी गुड, इन विच स्टैंडर्ड आर यू, अभी सही में बताओ आप कौन से स्टैंडर्ड में हो, I am in 8th standard. इन मराठी मीडियम और इन इंग्लिश मीडियम, In Marathi medium. व्हेरी गुड, ओके, यस व्हेरी गुड, यस व्हेरी गुड, सदरच्या सॉफ्टवेअरमध्ये इंग्रजी शिकण्याच्या अनोख्या आणि अप्रतिम पद्धती असून आपणही हजारो लाखो वाक्यरचना घर बसल्या बनवू शकता, त्या मोठ्यानं बोलू शकता, कुठल्याही विषयावर न थांबता न अडखळता इंग्रजीमध्ये संभाषण करू शकता. यासाठी आपणास कुठल्याही क्लासला जाण्याची गरज नाही. English is nothing, but English is everything. Now speak English with the help of You Can Speak It and software. If I ask you a question, are you hungry? No. You will say no. But if I ask a British man, are you hungry? And if he is not hungry, he will say no, no, no. The stress is here, no. And we say no. Second, this one we pronounce as so, but the real pronunciation is so. And this verb go, we pronounce go, but the British man will pronounce not go but go. If you want to go abroad, जर तुम्ही बाहेर गेलात, जायचं असेल तर थोडंफार ज्ञान तुम्हाला पाहिजे. US मध्ये जा, UK मध्ये जा, कुठे जा, इंग्लिशची कशी लँग्वेज तुम्हाला सांगितलं मी, फॉरेन लँग्वेज, इंटरनॅशनल लँग्वेज, वर्ल्ड लँग्वेज, युनिव्हर्सल लँग्वेज. तिचं दिवसेंदिवस महत्व वाढत चाललंय, कमी होत चाललंय, वाढत चालले, अजून वाढत राहणार. तिची बराबरी कोणती भाषा जगातली करू शकणार नाही, नायदर फ्रेंच नॉर जर्मन नॉर रशियन. कोणते
I eat a mango, I am eating a mango, I have eaten a mango, I have been eating a mango, I ate a mango, I was eating a mango, I had eaten a mango, I had been eating a mango, I will eat a mango, I will be eating a mango, I will have eaten a mango, I will have been eating a mango. How many tenses? 12 tenses. I eat a mango या वाक्याचे आपण 6 वाक्य बनवूया की जे महत्वाचे आम्हाला स्पीकिंग मध्ये. I eat a mango, I don't eat a mango, do I eat a mango, don't I eat a mango, what do I eat, what don't I eat. 6 sentences. And these 6 sentences are completely related to simple present tense. All sentences are in simple present tense. याच टेन्स मध्ये आम्ही पुढे WH क्वेश्चन्स बनवायला जातो by changing WH type of words. What do I eat? What don't I eat? When do I eat a mango? When don't I eat a mango? How do I eat a mango? How don't I eat a mango? How long do I eat a mango? How long don't I eat a mango? When do I eat a mango? When don't I eat a mango? Which mango do I eat? In which class do I eat a mango? वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य. I am eating mango. I am not eating mango. Am I eating a mango? Am I not eating a mango? What am I eating? What am I not eating? When am I eating a mango? When am I not eating a mango? How am I eating mango? How am I not eating a mango? I have eaten a mango. I haven't eaten a mango. Have I eaten a mango? Haven't I eaten a mango? What have I eaten? What haven't I eaten? तू काय वाचशील? What will you read? तू कसं वाचशील? How will you read? तू कोणाबरोबर वाचशील? With whom will you read? तू वाचत असशील का? Will you be reading? विल यू बी रीडिंग. आणि तू वाचलेलं आहे का? हॅव यू रेड. तू खेळतो का? डू यू प्ले. राम खेळतो, राम प्लेज. राम खेळत होता, राम वॉज प्लेइंग. राम खेळलेला असेन, राम विल हॅव प्लेड. राम खेळत होता, राम वॉज प्लेइंग. राम खेळत असेन, राम विल बी प्लेइंग. राम सकाळपासून खेळत आलेला आहे, राम हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. राम खेळला, राम प्लेड. राम खेळला नाही, राम डिड नॉट प्ले. राम खेळला का? डिड राम प्ले. राम खेळेल का? विल राम प्ले. राम खेळत असेल का? विल राम बी प्लेइंग. राम काय खेळत असेल? व्हॉट विल राम बी प्लेइंग. राम खेळलेला असेल का? विल राम हॅव प्लेड. राम खेळत होता का? वॉज राम प्लेइंग. राम खेळत नव्हता, राम वॉज नॉट प्लेइंग. राम खेळला का? डिड राम प्ले. राम खेळला नाही, राम डिड नॉट प्ले. राम खेळतो का? डज राम प्ले. राम खेळलेला आहे का? हॅज राम प्लेड. इंग्रजी विषयाचं महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे, परंतु कितीही शिक्षण घेतलं आणि जर इंग्रजीच बोलता येत नसेल तर त्या शिक्षणाचा आजच्या स्पर्धेच्या युगात काहीच उपयोग नाही. असंख्य वेळा क्लासेस करूनही आपणास हवा तसा परिणाम साधता येत नाही. म्हणूनच नाउमेद होण्यापेक्षा एक शेवटचा पर्याय म्हणजे यू कॅन स्पीक इट अँड सॉफ्टवेअरचा उपयोग. आय आणि एम एकत्र केल्यानंतर हा फॉर्म झाला आम कमिंग. आफ्टर मी फादर, मदर, टीचर, लुका, दिया, डिया, निया, बॉयज, गर्ल्स, बेंच, स्कूल, ट्यूब, फ्लोर, रूफ, विंडो, door, watch, hand, nose, नहीं, nose, eyes, forehead, cheeks, upper lip, lower lip, upper teeth, lower teeth, foot, leg, knee, waist, stomach, shoulder, hand, right hand, left hand, right leg, left leg, home नहीं, home, office, chair, table, lecture desk, book, duster. आर वापरायचा का? book, duster, chalk, shoes, back, front, fan, head, here, अरे त्या बाळाला फिजिकली डेव्हलप करायचं सोडून आम्ही वेगळंच काहीतरी त्याच्यावर बर्डन आणतोय. तर या पद्धतीने आपण जा ना, हसत खेळत त्याला शिकवा ना, त्याला कृतीयुक्त आणि मनोरंजनात पद्धतीने शिकवा. ते बाळ नाचून गाऊन शिकेल, त्याच्यावर कुठलाही प्रेशर येणार नाही.
त्याला वाचायला कसं, लिहायला कसं, बोलायला कसं या कॉन्सेप्ट पहिला क्लिअर करा, नंतर पुढे जा ना. का डायरेक्ट तुम्ही सुरू करता गुड मॉर्निंग मेरी सनशाईन हाऊ डिड यू वेक सो सून You scared away the little stars and shine away the moon. You bring for us a lovely day to sing and play and learn. You give us light and keep us warm. We wait for your return. We wait for your return. त्या बाळाच्या कानावर हे उच्चार पडतायत, पण बाळाचे उच्चार त्या कानावर ते हे करेक्ट उच्चार नाहीये पडत, कारण आमच्या शिक्षकांना कुठं करेक्ट उच्चार येत आहेत. पहिले तुमचे उच्चार करेक्ट करा, मग मुलं येतात क्लासमध्ये छानपणे, दुसरीचे मुलं उभे राहतात आणि आमचे सर गाणं म्हणायला, ही कविता शिकवायला सुरुवात करतात. कशी बघा, गुड मॉर्निंग मेरी सनशाईन हाऊ डिड यू वेक सो सून यू स्कॅर्ड अवे द लिटिल स्टार्स अँड शाईन अवे द मून. ते पोरं पण, ते मुलं पण, ते छोटे बाळ आहे, त्यांना काय ते उच्चार कानावर पडणार आहे. ते बाळ पण म्हणणार आहे गुड मॉर्निंग मेरी सनशाईन हाऊ डिड यू वेक सो सून यू स्कॅर्ड अवे द लिटिल स्टार्स अँड शाईन अवे द मून. हे जर उच्चार त्याच वेळेस क्लिअर झाले, असे जर उच्चार त्यांच्या कानावर पडले, गुड मॉर्निंग Mary sunshine, how did you wake so soon? You scared away the little stars and shine away the moon. का नाही माझा मराठी माध्यमातला मुलगा इंग्रजी बोलणार? का माझा झेडपी प्रायमरी स्कूल मध्ये शिकणारा खेड्यापाड्यातला विद्यार्थी करेक्ट उच्चार काढणार? माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे कार आहे, तुझ्याकडे काय आहे? मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास कार है, तुम्हारे पास क्या है? हाँ, मेरे पास है. एक पिक्चर का डायलॉग है, वो अमिताभ बच्चन पूछता हो मेरे पास गाड़ी है, बंगला है, कार है, तुम्हारे पास क्या है? हाँ, तो ऋषि कपूर बोलता है मेरे पास माँ है. तो कैसे बोलोगे आप? आई हैव माँ, आई हैव मदर. सॉफ्टवेअरचा अभ्यास करून घर बसल्या इंग्रजी बोलता येत नाही हा गैरसमज दूर करणारं बाजारातील एकमेव किट अँड सॉफ्टवेअर म्हणजेच यू कॅन स्पीक किट अँड सॉफ्टवेअर. लँग्वेज इज द प्रोडक्ट ऑफ हॅबिट. कुठलीही भाषा ही सवयीची उत्पत्ती असते. ज्या आदिवासी भागातील मुलांना इंग्रजी विषयाचं वातावरण नव्हतं, ते विद्यार्थी 1 मिनिटात 60 वाक्य तर 10 मिनिटात सरासरी 500 ते 600 वाक्य दररोज इंग्रजीत बोलू लागलीत. अगदी अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभरात 2 ते 3 लाख इंग्रजी वाक्यरचनांचा सराव शब्द आणि क्रियापद बदलून मोठ्या आवाजात करू लागलीय. ही किमया साधलीय यू कॅन स्पीक इट अँड सॉफ्टवेअर न. व्हेरी गुड, सिट डाऊन. इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही, परंतु इंग्रजी बोलताना येणं हे निश्चितच अवघड देखील नाही. पुरेसा शब्दसंग्रह, पुरेशी क्रियापदं असताना देखील आपण इंग्रजी का बोलू शकत नाही? इंग्रजी बोलताना येण्यामागे असंख्य कारणे आहेत, परंतु इंग्रजी ज्या प्रकारे शिकवायला किंवा शिकायला पाहिजे त्या पद्धतीनं ही शालेय शिक्षणातच शिकवली जात नाही. भाषा ही 3 पद्धतीनं शिकता येते. 1 डायरेक्ट मेथड अर्थात प्रत्यक्ष पद्धत. 2 ट्रान्सलेशन मेथड भाषांतर पद्धत. 3 स्ट्रक्चर मेथड म्हणजेच तालिका पद्धत. सदरच्या उपक्रमात शिक्षक पाठ्यपुस्तक शिकविण्या अगोदर विद्यार्थ्यांकडून दररोज किंवा दिवसाआड
फक्त 5 ते 10 मिनिटं 400 ते 500 वाक्यांचा सराव करून घेतात आणि नंतरच शिकविण्यास सुरुवात करतात. अगदी अशाच प्रकारे इंग्रजी विषयाच्या महत्वाच्या 400हून अधिक वाक्यरचनेच्या स्ट्रक्चरचं पाठांतर देखील आवडीने करतात. परिणामी दररोज बोलल्यानं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, परंतु व्याकरण, निबंध, संवाद लेखन इत्यादी बाबींमध्ये सुद्धा लक्षणीय सुधारणा होते. मात्र यासाठी हवी आहे आपल्या शिक्षकांची मानसिकता, दररोज किंवा दिवसाआड फक्त 5 ते 10 मिनिटं सराव करून घेण्याची तयारी आणि यू कॅन स्पीक इट इन सॉफ्टवेअर. यू कॅन स्पीक पॅटर्नला हजाराहून अधिक शाळांमधून सुरुवात. जर आपल्या संस्थेच्या शिक्षकांची हा प्रकल्प राबविण्याची मानसिकता असेल तर त्यासाठी आपल्या शिक्षकांना किंवा शाळेंना यू कॅन स्पीक किट अथवा सॉफ्टवेअर घ्यावं लागेल आणि आपल्या विद्यार्थ्यांकडे फक्त एकच पुस्तक द्यावं लागेल, ते म्हणजे द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक. त्यासाठी आपणास आमच्या संस्थेकडे संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊन खालील पत्त्यावर संपर्क साधावा लागेल. वी.डी. शिंदेज एज्युकेशनल फाउंडेशन, इंदिरानगर, लेन नंबर 4, संगमनेर, तालुका संगमनेर, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. मोबाईल नंबर 9822053311. Please don't forget to watch and study You Can Speak It and software. The highest sellers in English speaking software, You Can Speak It and software.